विकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत। आपल्यासोबत स्वतः रवींद्र धंगेकर आहेत। भाऊ, आता उमेदवारी अर्ज भरताय, प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल, काय वाटतंय मनामध्ये? खासदारकीची इलेक्शन लढताय आणि उमेदवारी अर्ज भरताय। गेली 30 वर्षामध्ये मला पुणेकरांनी आशीर्वाद दिलाय। मी पुणेकरांसाठी मत मागतो आणि पुणेकर जिंकतील हा माझा विश्वास आहे। पण भाऊ, नगरसेवकाची पण निवडणूक लढवली, आता थेट खासदारकीची इलेक्शन लढवताय, आज फॉर्म भरताय, वेगळा आनंद असेल? मला आनंद 100% असणार की माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, पुणेकरांच्या उमेदवाराला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली, म्हणून काँग्रेस पक्षाचे मी आभार मानतो। खूप बलाढ्य उमेदवार मानले जातात तुमच्या समोर असणारे। भाऊ, मोहळांचं आव्हान तुमच्या समोर आहे, कसं बघताय? एवढा बलाढ्य उमेदवार आहे, सगळी ताकद लागेल, सगळी यंत्रणा लागेल, कसं बघताय इलेक्शनकडे? हॅलो, मोहळांचं आव्हान कितपत वाटतंय? आव्हान हे पुणेकर स्वीकारतील आणि मोहळांचं आव्हान बिव्हान नाही, ते स्वतःसाठी कधी मत मागत नाही, ते मोदीसाठी मत मागतात, त्यामुळे मोहळ हा आव्हान ठरू शकत नाही। सगळी यंत्रणा कामाला लागेल, मुख्यमंत्री येत आहेत, उपमुख्यमंत्री फडणवीस येत आहेत, जसं कसब्याच्या इलेक्शनच्या वेळेस आपल्याला पाहायला मिळालं तशी सगळी यंत्रणा तुमच्या विरोधामध्ये आता एकवटेल आणि प्रचारासाठी सहभाग घेतील। तुम्ही हे सगळं आव्हान कसं पेलणार आहात? भाऊ, सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार आहेत, तर रवींद्र धंगेकर आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जे आहेत ते आतमध्ये निघालेले पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून आता उमेदवारी अर्ज जो आहे तो पुण्यातील या विभागीय आयुक्तालयातल्या कार्यालयामध्ये जो आहे तो थोड्या वेळामध्ये दाखल करण्यात येतोय। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।